नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यात आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना तसेच पक्षफुटीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. सरकारने नुकतीच कर्जमाफी जाहीर केली आहे, यावरून देखील विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर यंदा राज्यावर अल निनोचं सावट आहे, त्यामुळे पाऊस कमी पडण्याची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आतापर्यंत काय तयारी केली, असाही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. तर जागा वाटपापासून बंडखोरीपर्यंत जो विषय चर्चेमध्ये गाजलेला होता तो होता विधान परिषदेच्या निवडणुकीचा. विधान परिषदेच्या 11 जागांचा निकाल आज लागणार आहे. 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवलाय. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष हे उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे लागलंय. या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अमरावती मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाने आपल्या सदस्यांना मतदानात तटस्थ राहण्याचा व्हीप बजावलेला, मात्र काँग्रेस नगरसेवकांनी तो धुडकावून लावत मतदानात भाग घेतला. तर दुसरीकडे नाशिक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये मतदारांनी 100% मतदानाचा हक्क बजावलाय. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे पेच निर्माण झालेला, त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तर राज्यभरात गाजलेल्या नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. मतमोजणीची तयारी प्रशासनाच्या वतीने पूर्ण झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत निकालाचे चित्र आता स्पष्ट होणार आहे. गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे या निकालाची राज्यभरात चर्चा झाली. अखेर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीनंतर गीतेंनी माघार घेतली. त्यानंतर गोकुळ गीतेंना मतदान झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.